आजपर्यंत सोलापूरच्या विकासासाठी व शहरवासियांची मूलभूत गरजा सोडवण्याचा कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न केले नाही। त्यामुळे मी स्वतः सोलापूरकरांना सोबत घेऊन सोलापूर शहराचा विकास व परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार, अशी ग्वाही मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे संस्थापक व निमंत्रक विष्णू कारंपुरी महाराज यांनी समितीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रास्ताविक भाषणात उपस्थित सर्व मान्यवरांना व नागरिक बंधू भगिनींना दिले। मी सोलापूर माझे सोलापूर या समितीचा उद्घाटन 2 डिसेंबर रोजी पद्मशाली चौक येथील कार्यालयात डॉक्टर राजेश फडकुले, आर्किटेक्चर अतुल कोटा, राजशेखर रोडगीकर, निवृत्त DYSP विश्वनाथ राठोड, निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल चव्हाण, प्राध्यापक मधुकर जक्कन, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार, स्वरांजली चॅनलचे दयानंद मामड्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत व वेद ब्राह्मण बोल्लीपंतलू यांच्या वेदमंत्र पठणाने विष्णू कारंपुरी महाराज यांच्या हस्ते श्री भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। यावेळी अतुल कोटा यांनी प्रत्येक माणसाला रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येईल असे सांगितले। अनिल चव्हाण यांनी राजकीय विरहित सेवा करणे हे आता गरजेचे बनले आहे। डॉक्टर राजेश फडकुले सरांनी सोलापूर शहराचा आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे असे म्हणाले। प्राध्यापक मधुकर जक्कन यांनी सोलापूर शहराचा विकास केवळ सामाजिक संघटनाच करू शकते असे मत व्यक्त केले। दयानंद मामड्याल यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यानुसार संघटनेचे कामकाज चालावे असे अपेक्षा व्यक्त केले। श्री राजशेखर रोडगीकर यांनी या संघटनेत सहभागी होऊन तन मन धनाने काम करेन असे जाहीर केले। स्वरांजली न्यूज चॅनलचे वृत्त लेखक भाऊसाहेब निळ यांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपले असे काम या संघटनेच्या माध्यमातून होईल नव्हे तर होणारच असे म्हणाले। शेवटी विष्णू कारंपुरी महाराज यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या पुढील कामकाजाची रूपरेषा व उद्देश लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगताना सामाजिक कार्यकर्त्यांनी आपले सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीशैल वाघमोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेखा आडके यांनी केले। सदर प्रसंगी ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, विठ्ठल कोराडकर, श्रीनिवास चिलबेरी, अनिल दंडगुळे, अमित भोसले, सुहेल शेख, भाऊसाहेब निळ, शानवाज कंपल्ली, प्रसाद जगताप, संतोष जाधव, प्रभाकर मनक्याल, अक्षय नंदाल, शुभम कारंपुरी, राधिका मिठ्ठा, लक्ष्मीबाई इप्पा, सविता दासरी, अनिता सुंचू, पद्मा म्याकल, माधवी गौडा, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, सलीम शेख, विक्रम कारंपुरी, अक्षय चिलबेरी, प्रशांत जक्का आदी मान्यवर उपस्थित होते। मी सोलापूर माझा सोलापूर या परिवर्तन व विषमी स्थापना झाले उत्सवा निमित्त या ठिकाणी मान्यवर आले। या मधुकर जक्कन सर, कोटा रोडगीकर, फडकुले सर, त्याचबरोबर पवार सर, राठोड साहेब आणि चव्हाण साहेब आणि माझे सहकारी सगळे आलेले आहेत। या ठिकाणी या लोकांनी एवढं याचं कारण असं आहे की राजकीय क्षेत्रातून समाज क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात झालेलं भरपूर आहे, पण या क्षेत्रातून समाजाकडे येण्याचं काय आहे समजण्याचा मी समजावं प्रकारचे कार्यक्रम घेत आहे। आणि एक सांगतो मी की या सोलापूरसाठी कुठल्याही राजकीय पक्षांनी काही केलेले नाही आहे। ज्या पक्षाचा कसं झेंडा वाढेल, ज्या पक्षाचे आमदार कसं वाढतील, या पक्षाचे खासदार कसं होतील, या पक्षाचं महापालिका कसं जिंकू हेच स्वप्न बघितले। पण सोलापूरसाठी अत्यंत खेदाची गोष्ट सांगतो की सोलापूर पाणी पुरवठा बरोबर तर सर्वांना आहे, परंतु नियमित पाणी पुरवठा विभागातील 2 रात्री 3 ला, कधी सकाळी 10 ला, कधी 5 या दिवशी एका दिवशी माहितीला जात नाही, त्या प्रकारच्या कार्यक्रमाला जात नाही। किती खेदाची गोष्ट आहे। या आरोग्य समाज होतं की हे लोक राणामध्ये पण निवडणुकीमध्ये आणि हे लोक वसुलीमध्ये काम होतं। आरोग्य घेणं, गोळ्या वाटप करणं, नळकांड्या दूर सोडणं, फवारे वाटप पूर्ण फवारे मारणं हे सोडून केवळ बघायची भूमिका घेतात। हे यापुढे चालणार नाही। त्या पाठीशी तुमचं काम करून घेण्यासाठी सोलापूर माझा सोलापूर सर्व नागरिक या ठिकाणी तुमच्या बरोबर हे तुम्ही ध्यानात। मी सोलापूर माझ्या सोलापूर समाजासाठी प्रत्येकाने नाव नोंदवावं, पण बिगर राजकीय लोकांना नाव नोंदवावं असे आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।